नेक्स्ट आहे डॉमिनंट अँड रेसेसिव्ह. आपण मगाशी बघितलं होतं की 7 कॅरेक्टर्स होते, त्याच्यामध्ये डॉमिनंट आणि रेसेसिव्ह असे 2 वेगवेगळे कॅरेक्टर्स होते. तर डॉमिनंट आणि रेसेसिव्ह म्हणजे काय आहे ते बघूयात. डॉमिनंट, इट इज ॲन अलील दॅट एक्सप्रेस इट्स ट्रेट इवन इन द प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह अलील. म्हणजे एखादं त्याच्यासोबत दुसरा अल्टरनेटिव्ह अलील आहे तरीसुद्धा ते जे कॅरेक्टर आहे तेच पुढे दिसून येतं. किंवा समजा तर एका ह्याच्यात 2 कॅरेक्टर्स आहेत, एका क्रोमोझोममध्ये 2 ट्रेट्स आहेत, तर एका ट्रेटला ते सप्रेस करून एक ट्रेटच पुढे एक्सप्रेस होतं, तर त्या ट्रेटला डॉमिनंट असं म्हणतात. द अलील दॅट एक्सप्रेस इन F1 जनरेशन इज कॉल्ड डॉमिनंट. नेक्स्ट आहे रेसेसिव्ह. दिस अलील इज नॉट एक्सप्रेस इन द प्रेझेन्स ऑफ ॲन अल्टरनेटिव्ह अलील. तर रेसेसिव्ह जे असतात ते काय होतात, तर समजा जसं की म्हटलं 2 ट्रेट असतील, तर एक ट्रेट काय करतं दुसऱ्या ट्रेटला सप्रेस करतं, तर ते जे सप्रेस करणारं असतं त्याला डॉमिनंट म्हणतात आणि सप्रेस जे होतं त्याला रेसेसिव्ह म्हणतात. ओके, मग ते सप्रेस होतं त्याच्यामुळे त्याचे एक्सप्रेशन दिसत नाहीत. ओके, नेक्स्ट आहे फिनोटाइप. द एक्सटर्नल अपीयरन्स ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल फॉर एनी ट्रेट इज कॉल्ड फिनोटाइप फॉर दॅट ट्रेट. तर फिनोटाइप आणि जिनोटाइप ह्या 2 कन्सेप्ट आहेत. तर फिनोटाइप म्हणजे काय, तर फिजिकल ॲपियरन्स जो असतो किंवा एक्सटर्नल ॲपियरन्स जो असतो त्याला फिनोटाइप म्हणतात. इट इज ऑब्झर्वेबल अँड इज डिटरमाइंड बाय डिफरंट कॉम्बिनेशन्स ऑफ अलील. तर काय आहे, हे जे फिजिकल ॲपियरन्स आहे, एक्सटर्नल ॲपियरन्स आहे, ते आपल्याला इझिली ऑब्झर्वेबल होतात. नेक्स्ट आहे जिनोटाइप. तर जिनोटाइप म्हणजे काय, तर जेनेटिक कॉन्स्टिट्युएशन. जेनेटिक कॉन्स्टिट्युएशन म्हणजे फिनोटाइप काय होतं, फिजिकल ॲपियरन्स होता, आणि जिनोटाइप म्हणजे जेनेटिक ॲपियरन्स. जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ ॲन ऑर्गॅनिझम विथ रिस्पेक्ट टू अ पर्टिक्युलर ट्रेट. It is represented of the genetic constitution of an individual with respect to a single character or a set of character. For example, P tall plants can have genotype capital T or capital T small t, and dwarf has small t. तर काय आहे जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन. आपल्याला आता हे जे काही कॅपिटल आणि स्मॉलचं आहे ते पुढे आपण इन डीपमध्ये बघणारच आहोत. तर हे जे काही रिप्रेझेंटेशन केलं जातं, जे काही जेनेटिक कॉन्स्टिट्युएशन आहे त्याचं, तर त्या कॉन्स्टिट्यूशनचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठी वेगवेगळे लेटर्स असतात. तर जसं की आपण इथे बघतो आहे, टॉल प्लॅन्टला 2 रिप्रेझेंट करतात आणि डॉर्फसाठी एकच रिप्रेझेंट करते. तर टॉल प्लॅन्टला काय आहे, कॅपिटल टी आहेच, सोबत कॅपिटल टी स्मॉल टी असं सुद्धा आहे. कारण काय होतं आहे, कॅपिटल टी जो आहे तो स्मॉल टीला सप्रेस करतो आणि त्याचंच कॅरेक्टर दाखवतो, म्हणून ते टॉल आहे. आणि डॉर्फ कधी असणार आहे, तर दोन्ही पण स्मॉल टी असतील तेव्हा. ओके, त्यानंतर आहे होमोझायगस अँड हेटेरोझायगस. ॲन इंडिव्हिज्युअल possessing identical allele for a particular trait is called homozygous for that trait. For example, tall with capital T and dwarf with small t. तर होमोझायगस म्हणजे काय, तर जसं की आपण इथे बघतोय की टॉलसाठी फक्त कॅपिटल टी असेल तेव्हा ते होमोझायगस असतात. आणि आपण 2 बघितलं होतं, टॉलसाठी दुसरं पण असतं कॅपिटल टी आणि स्मॉल टी. मग ते तसं असल्यावर काय होणार आहे, हेटेरोझायगस होणार आहे. मग दोन्ही सेम जे काही असतील आयडेंटिकल एक्सप्रेशन किंवा रिप्रेझेंटेशन, तर तेव्हा ते होमोझायगस असणार आहे. म्हणजे दोन्ही कॅपिटल असल्यावरती होमोझायगस आणि एक कॅपिटल एक स्मॉल असं असल्यावरती हेटेरोझायगस. ॲन इंडिव्हिज्युअल possessing contrasting allele for a particular trait is called heterozygous. For example, F1 generation hybrid capital T small t. Heterozygous individual is also called hybrid. तर काय असतात, हे हायब्रिड असतात किंवा नवीन
जनरेशन तयार झालेली असते, तर त्या जनरेशनला हेटेरोझायगस असं म्हणतात. त्याच्यानंतर आहे प्युअर लाईन. An individual or a group of individual which is homozygous or true breeding for one or more trait constitute प्युअर लाईन. तर प्युअर लाईन म्हणजे काय, तर खूप साऱ्या जनरेशन्स तयार होत गेल्यात आणि सगळ्या जनरेशनमध्ये सेम जसेच्या तसे कॅरेक्टर दिसतात. म्हणजे एक पी प्लॅन्ट तयार झालं, त्याच्यानंतर त्याच्यापासून दुसरं झालं, त्याच्यापासून तिसरं झालं, असे सलग 7 जनरेशन तयार झाले आणि 7सुद्धा प्लांट्समध्ये सेम कॅरेक्टर्स असतील, तर तेव्हा त्याला प्युअर लाईन असं म्हणतात. त्याच्यानंतर आहे मोनो हायब्रिड अँड डाय हायब्रिड. तर फर्स्ट बघूया मोनो हायब्रिड. तर मोनो म्हणजे काय, तर सिंगल. इट इज हेट्रोझायगस फॉर वन ट्रेट अँड इज प्रोड्यूस फ्रॉम अ क्रॉस बिटवीन 2 प्युअर पॅरेंट्स डिफरिंग इन सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. फॉर एक्झाम्पल, हायब्रिड टॉल प्रोड्यूस अ क्रॉस बिटवीन प्युअर टॉल अँड प्युअर डॉर्फ पॅरेंट्स. इट इज हेट्रोझायगस फॉर अ सिंगल पेअर ऑफ अलिल्स. तर मोनो हायब्रिड म्हणजे काय होतं, तर एकच कॅरेक्टर घेतलं जातं त्याच्यामध्ये आणि क्रॉस केलं जातं. जसं की काय आहे, टॉल अँड डॉर्फ सिंगल कॅरेक्टर घेऊन जेव्हा क्रॉस केलं जातं तर त्याला मोनो हायब्रिड असं म्हणतात. आणि त्याच्यातनं रिझल्ट होतो ते कसे असतात, हेट्रोझायगस प्लॅन्टसुद्धा भेटतात आपल्याला आणि सोबत होमोझायगससुद्धा भेटतात. म्हणजे कॅपिटल टीवालेसुद्धा भेटतात आणि कॅपिटल टी स्मॉल टीवालेसुद्धा भेटतात. ओके. त्याच्यानंतर F1 जनरेशन अँड F2 जनरेशन. F1 जनरेशन इज फर्स्ट फिलियल जनरेशन फ्रॉम अ गिवन मेटिंग बिटवीन प्युअर पॅरेंट्स हॅविंग कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. म्हणजे दोन, आता जसं की टॉल अँड डॉर्फ ह्यांच्यामध्ये जेव्हा क्रॉस केलं जातं तर त्याच्यानंतर पहिली जी जनरेशन तयार होते त्याला F1 जनरेशन म्हणतात. अँड F2 जनरेशन इज सेकंड जनरेशन प्रोड्यूस बाय सेल्फिंग ऑफ F1 जनरेशन. ऑफस्प्रिंग इज कॉल्ड सेकंड फिलियल जनरेशन. फॉर एक्झाम्पल, प्रोजेनी प्रोड्यूस फ्रॉम क्रॉस बिटवीन 2 F1 इंडिव्हिज्युअल्स. म्हणजे काय असतं, पहिल्या ह्याच्यात समजा आपण घेतलं कॅपिटल टी क्रॉस विथ स्मॉल टी, तर काय येतं, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. ओके. कॅपिटल टी क्रॉस विथ स्मॉल टी. मग एक इकडचा टी येतो आणि एक इकडचा टी येतो. मग काय तयार झालं, ही जी तयार होते ती F1 जनरेशन असते आणि F1 जनरेशनमध्ये पुन्हा क्रॉस केलं जातं हे जे आहे ते. तर त्याच्यानंतर काय होतं, तर F2 जनरेशन फॉर्म होते. ओके. त्याच्यानंतर आहे पन्नेट स्क्वेअर और चेकर बोर्ड. इट इज अ प्रोबॅबिलिटी टेबल रिप्रेझेंटिंग डिफरंट परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन ऑफ फर्टिलायझेशन बिटवीन गॅमेट्स ऑफ द अपोजिट मेटिंग टाईप. तर पन्नेट स्क्वेअर बोर्ड किंवा चेकर बोर्ड, तर तो आपल्याला पुढे बघायचंच आहे. तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, वेगवेगळे क्रॉस करून हायब्रिड्स तयार केले जातात, तर ते आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. नेक्स्ट आहे होमोलोगस क्रोमोझोम. द मॉर्फोलॉजिकली, जेनेटिकली अँड स्ट्रक्चरली इसेन्शियली आयडेंटिकल chromosomes present in the diploid cell are called homologous chromosome. म्हणजे पूर्णपणे त्यांचं स्ट्रक्चर सेम असतं असे जे काही क्रोमोझोम्स प्रेझेंट असतात तर त्या क्रोमोझोम्सना होमोलॉगस क्रोमोझोम असं म्हणतात. त्यानंतर बॅक क्रॉस अँड टेस्ट क्रॉस. फर्स्ट, बॅक क्रॉस इज अ क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी विथ एनी ऑफ द पॅरेंट. म्हणजे काय केलं जातं, F1 जनरेशनमध्ये आपल्याला काय भेटलेलं, कॅपिटल टी स्मॉल टी, तर त्याचं क्रॉस कुठे केलं जातं,
तर पॅरेंटसोबत म्हणजे कॅपिटल टी सोबत किंवा स्मॉल टी सोबत. ओके. नेक्स्ट काय आहे तर टेस्ट क्रॉस. इट इज अ क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी विथ होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट. इट इज यूज टू टेस्ट होमोझायगस और हेट्रोझायगस नेचर ऑफ द हायब्रिड. तर F1 जनरेशनमध्ये क्रॉस केलं जातं. तर त्याच्यातले जे काही रेसेसिव्ह पॅरेंट्स आहेत म्हणजे स्मॉल टीवाले पॅरेंट्ससोबत क्रॉस करून त्याच्यामध्ये किती होमोझायगस आणि किती हेट्रोझायगस हायब्रिड्स तयार होतात हे चेक केलं जातं. ओके. नेक्स्ट आहे फिनोटायपिक रेशो. तर फिनोटाईप म्हणजे काय तर फिजिकल ॲपिअरन्स. इट इज द रेशो ऑफ ऑफस्प्रिंग प्रोड्यूस इन F2 अँड सबसिक्वेंट जनरेशन विथ रिस्पेक्ट टू देअर फिजिकल ॲपिअरन्स. तर फिजिकल ॲपिअरन्सवरून जो काही रेशो तयार होतो त्या रेशोला फिनोटायपिक रेशो असं म्हणतात. त्यानंतर आहे जिनोटायपिक रेशो. तर त्याच्यामध्ये काय असणार आहे जेनेटिक ॲपिअरन्स जो काही दिसतो त्या रेशोमधून तर त्या रेशोला जिनोटायपिक रेशो म्हणतात. त्यानंतर आहे मोनोहायब्रिड क्रॉस. A cross between parent differing in only one heritable trait is called monohybrid cross. तर काय आहे प्युअर टॉल अँड प्युअर डॉर्फ असं जे सिंगल कॅरेक्टर घेऊन क्रॉस केला जातो त्याला मोनोहायब्रिड क्रॉस म्हणतात. आणि जिथे 2 कॅरेक्टर्स घेऊन क्रॉस केला जातो त्याला डायहायब्रिड क्रॉस म्हणतात. फॉर एक्झाम्पल बघूया. अ क्रॉस बिटवीन पॅरेंट्स डिफरिंग इन 2 हेरिटेबल ट्रेट्स इज कॉल्ड डायहायब्रिड क्रॉस. फॉर एक्झाम्पल क्रॉस ऑफ प्युअर टॉल राऊंड सीडेड प्लांट विथ डॉर्फ रिंकल सीडेड प्लांट. म्हणजे काय आहे एक प्लांट कसं आहे टॉल आहे आणि त्याचे जे सीड आहेत त्या राऊंड आहेत पूर्णपणे राऊंड आहेत असं एक कॅरेक्टर झालं काय राऊंड आणि टॉल. त्याच्यानंतर दुसरं प्लांट आहे त्याचं कसं आहे डॉर्फ म्हणजे छोटे आहेत आणि त्याची सीड कशी आहे रिंकल्ड म्हणजे त्या सीडवरती सुरकुत्या आलेल्या असतात अशा पद्धतीचे सीड. ओके. तर हे 2 कॅरेक्टरचं क्रॉसिंग केलं जातं त्याला काय म्हणतात डायहायब्रिड क्रॉस. ओके. तर ह्या वेगवेगळ्या काय होत्या कन्सेप्ट आहेत टर्मिनॉलॉजी. आपल्याला त्याचा पुढचं अजून डिटेलमध्ये पुढे कन्सेप्ट क्लिअर होत जाणार आहेत. ओके. थँक्यू.